नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा निवड समिती बीड मार्फत तलाठी पदाकरिता जी लेखी परीक्षा झाली होती, कधी तर ती 2016ला ती जी लेखी परीक्षा झाली होती, त्या लेखी परीक्षेचा पूर्ण क्वेश्चन पेपर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। ओके, मग या ठिकाणी पहिला प्रश्न आला होता, आपण पाहूया। मुंबई प्रवेशद्वार आणि मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल बंद करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढीलपैकी कोणती समिती नेमली होती? या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, मुंबई प्रवेशद्वार आणि मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग म्हणजेच मुंबई ते पुणे जो एक्सप्रेसवे आहे याच्यावरील टोल बंद करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत या सुचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती समिती नेमली होती असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, आशिष कुमार सिंह समिती। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या। कोणती समिती नेमली होती? आशिष कुमार सिंह समिती। आता या ठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, 2016 नंतर जी तलाठी परीक्षा झाली होती ती 2019ला झाली होती आणि ही जी 2019ची तलाठी भरती होती ही ऑनलाईन पद्धतीने तलाठी भरती झाली होती। आणि आता पुन्हा जी होणार आहे 2022ची जी तलाठी भरती होणार आहे ही सुद्धा कोणत्या पद्धतीने होणार आहे? तर ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे। ओके, या ठिकाणी आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। पुढचा प्रश्न काय होता पहा, राष्ट्रकुल स्पर्धा व यजमान देश याबाबत चुकीची जोडी ओळखा। या ठिकाणी काय विचारले आपल्याला, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व यजमान देश या बाबतीत आपल्याला चुकीची जोडी ओळखायची। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय केलेलं असतं, 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे हे आपल्याला ओळखायचं असतं। पहिला पर्याय काय दिला पहा आपल्याला, 2006 दक्षिण आफ्रिका, दुसरा पर्याय काय दिला आपल्याला, 2010 भारत, तिसरा पर्याय काय आहे 2014 स्कॉटलँड आणि चौथा पर्याय आहे 2018 ऑस्ट्रेलिया। तर आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, चुकीची जोडी ओळखायला सांगितलेलं आहे। मग यापैकी चुकीची जोडी ही जी पहिली जोडी आहे 2006 दक्षिण आफ्रिका, ही जोडी काय आहे, चुकीची आहे। कारण 2006ची जी राष्ट्रकुल स्पर्धा आहे ही कुठे झाली होती, तर ही ऑस्ट्रेलिया या देशातच झाली होती। त्याचबरोबर तुम्हाला आता सध्या मोस्टली लक्षात काय ठेवायचं आहे, 2018ची राष्ट्रकुल स्पर्धा कुठे झाली, ऑस्ट्रेलियामध्ये झाली। त्याचबरोबर 2022ची जी होणारी राष्ट्रकुल स्पर्धा आहे ही कोणत्या देशात होणार आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, तर ती कोणत्या देशात होणार आहे, ती इंग्लंड या देशात 2022ची राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहे। त्यासोबत 2010ची जी राष्ट्रकुल स्पर्धा आहे ही कुठे झाली होती, ही भारतात झाली होती। हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। भारतातील कोणत्या शहरात झाली होती हाही प्रश्न येऊ शकतो, तर ती दिल्ली या ठिकाणी झाली होती। आणि कधी झाली होती, 2010 साली झाली होती। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। पुढचा प्रश्न काय, 3 नंबरचा पहा। या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, राज्य व राजधानीच्या योग्य जोड्या लावा। आपल्याला काय सांगितलंय, या ठिकाणी आपल्याला राज्य दिलंय, समोर राजधानी दिली आणि त्याच्या आपल्याला काय करायला सांगितलं, योग्य जोड्या लावायला सांगितल्यात। मग तुम्हाला माहित असेल नागालँडची राजधानी काय आहे, नागालँडची राजधानी कोहिमा आहे मित्रांनो। ओके, मग या ठिकाणी आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत, आता चौथा ऑप्शन आपला कट झालेला आहे, काही हरकत नाही। पण या ठिकाणी पहा, अ ला क म्हणजे 1 ला क असणारी काय 2 नंबरची जोडी आहे आणि 3 नंबरच्या जोडीत सुद्धा काय 1 ला क दिलेला आहे 3 नंबर ऑप्शन मध्ये सुद्धा। त्याच्यानंतर इथं आपला दुसरा ऑप्शन आहे त्रिपुरा। मग त्रिपुराची राजधानी काय आहे, त्रिपुराची राजधानी आगरतळा आहे। त्याच्यानंतर तिसरं राज्य आपल्याला सिक्कीम दिलेलं आहे, सिक्कीमची राजधानी काय आहे, गंगाटोक आहे। आणि चौथा ऑप्शन आपल्याला मेघालय दिलेला आहे, मेघालयची राजधानी ही काय आहे, शिलाँग आहे। मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल पहा, 1 ला क, 2 ला ब, 3 ला अ आणि 4 ला ड म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। पुढचा प्रश्न काय होता पहा, प्रश्न क्रमांक 4 होता, खालीलपैकी महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार व्यक्ती व वर्ष यांच्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, चुकीची जोडी ओळखायला सांगितली। आता हे लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस काय होतं, या ठिकाणी आपण वाचत नाही, शेवटी प्रश्न वाचताना आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितली का बरोबर जोडी ओळखायला सांगितली हे सुद्धा काय करायचं, व्यवस्थितरित्या बारकाईने वाचायचं आहे। ओके, मग या ठिकाणी पहा जोड्या काय दिल्यात, जयंत पवार 2012,
प्राध्यापक रामदास डांगे 2013, फ्रान्सिस दिब्रिटो 2014 आणि मारुती महाराज कुरेकर 2015. तर यापैकी कोणती चुकीची जोडी मित्रांनो? तर पहिली जोडी जयंत पवार 2012 ही जोडी काय जोडी आहे? ही चुकीची जोडी आहे. म्हणजेच आपलं यापैकी उत्तर कोणतं असेल? पर्याय क्रमांक हे आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा आपल्याला, म्यानमार या देशाची खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागलेली नाही? काय विचारलंय? म्यानमार या देशाला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागलेली नाही? मग तुम्हाला आता माहिती पाहिजे म्यानमारला भारताच्या एकूण किती राज्याची सीमा लागलेली आहे? तर 4 राज्याची सीमा आहे. ते 4 राज्य कोणते आहेत? अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे आणि मिझोराम आहे. ओके. मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शन काय दिलेत पहा. अरुणाचल प्रदेश ऑप्शन दिलंय, लागलेले आहे का? आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन नागालँड दिलं होतं, नागालँडची पण लागलेली आहे. तिसरा ऑप्शन आपल्याला मणिपूर दिलंय, मणिपूरची सुद्धा सीमा म्यानमार या राज्यास लागलेली आहे. मग आपलं जे चौथं ऑप्शन होतं आसाम, आसामची सीमा काय होत नाही? म्यानमार या राज्याशी देशाशी भिडलेली नाही किंवा म्यानमार या देशाला आसाम या राज्याची सीमा काय होत नाही? लागत नाही. मग या ठिकाणी लक्षात ठेवा कोणत्या देशाची लागते? अरुणाचल प्रदेश लागते, नागालँड लागते, मणिपूर लागते आणि त्यासोबत चौथा देश कोणता आहे? तर तो आहे मिझोराम. कोणता देश आहे? राज्य आहे चौथं मिझोराम हे राज्य आहे की ज्याची सीमा काय होते? म्यानमार या देशास लागते. त्याचसोबत हे पण लक्षात ठेवा आसाम राज्याची सीमा सुद्धा काय होते? 2 देशाला लागते. मग ते 2 देश कोणते आहेत? त्यापैकी पहिला देश कोणता आहे? भूटान आहे आणि दुसरा देश कोणता आहे? बांगलादेश आहे. भूटान आणि बांगलादेश ह्या 2 राज्याला काय होते? आसाम या 2 देशाला काय होते? आसाम या राज्याची सीमा लागलेली आहे. ओके. लक्षात ठेवायचं तुम्हाला कोणत्या देशाला किती राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत आणि कोणत्या राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबरचा. INS शिक्रा हे नौदल तळ खालीलपैकी कोठे आहे? तर INS शिक्रा हे नौदल तळ मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक पहिलाच आहे आपल्याला मुंबई आणि हे मुंबई या ठिकाणीच आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 7 आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे दिलेल्या भारतातील वित्त आयोग व त्यांचे अध्यक्ष यांच्या जोडीपैकी कोणती जोडी चुकीची आहे? या ठिकाणी काय विचारलेलं आहे आपल्याला? भारतातील वित्त आयोग आणि त्यांचे अध्यक्ष याच्या खाली काय दिलेत? आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे मित्रांनो. ओके. मग आता या ठिकाणी पाहूया आपण ऑप्शन काय दिलेत. पहिलं ऑप्शन दिले पहा आपल्याला 11वा वित्त आयोग, त्याचे अध्यक्ष कोण दिलेत? KC पंत. दुसरा ऑप्शन दिले 12वा C रंगराजन. तिसरा ऑप्शन दिले 13वा विजय केळकर आणि चौथा ऑप्शन दिलंय 14वा YV रेड्डी. तर यापैकी मित्रांनो आपली जी पहिली जोडी आहे ही जोडी काय आहे? चुकीची आहे. या ठिकाणी पहा 11व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? KC पंत नसून KC नियोगी होते. म्हणजे हा पंत शब्द काय केला त्यांनी? चुकीचा टाकलेला आहे. 11व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? KC नियोगी होते. ओके. पंत नव्हते हे लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि वित्त आयोग हे असा टॉपिक आहे मित्रांनो की त्याच्यावरती काय होतात? 100% प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. कोणतीही परीक्षा असो तुमची, आता ही तलाठी भरतीच असेल असं काही नाही, अगदी ग्रुप D पासून तर राज्यसेवा परीक्षेपर्यंत म्हणजे MPSC परीक्षेसाठी सुद्धा वित्त आयोगावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला वित्त आयोग काय करायचे? अतिशय लक्षात ठेवायचं आहे. आता सध्या कोणता वित्त आयोग चालू आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणता वित्त आयोग चालू आहे? 15वा वित्त आयोग चालू आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर NK सिंह हे काय आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8 आहे. या ठिकाणी काय विचारलं आपल्याला? पुढे दिलेल्या भारतीय नोबेल पुरस्कार व्यक्ती आणि क्षेत्र यांच्यापैकी चुकीची जोडी ओळखा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता तुम्ही पेपर पाहिला असेल, आतापर्यंत आपले 8 प्रश्न झालेत पण त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न काय आलेले आहेत? चुकीची जोडी ओळखा असेच आलेले आहेत. ओके. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? नोबेल पुरस्कार व्यक्ती आहे आणि समोर त्यांचं क्षेत्र दिलेलं आहे आणि यापैकी आपल्याला कोणती जोडी चुकीची आहे हे आपल्याला काय करायचं? ओळखायला सांगितलेलं आहे. ओके. मग या ठिकाणी पाहूया आपण पहिली जोडी काय दिली होती आपल्याला? रवींद्रनाथ टागोर क्षेत्र कोणतं दिलंय? साहित्य क्षेत्र दिलंय. दुसरी जोडी काय दिली? CV रमन क्षेत्र काय दिलंय? भौतिकशास्त्र.
त्यानंतर हरगोविंद खुराना रसायनशास्त्र आणि चौथी जोडी दिलेली आहे सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्र। तर यापैकी मित्रांनो चुकीची जोडी कोणती आहे? 3 नंबरची जोडी ही काय आहे? चुकीची जोडी आहे, कारण हरगोविंद खुराना हे रसायनशास्त्र नसून काय आहेत? वैद्यकीय शास्त्र आहेत। कोणतं शास्त्र आहेत? वैद्यकीय शास्त्र। ओके, त्याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, रवींद्रनाथ टागोर यांना कधी नोबेल पुरस्कार मिळाला होता? तो 1913 साली मिळाला होता। सी.व्ही. रमन यांना कधी मिळाला होता? 1930 साली मिळाला होता। हरगोविंद खुराना यांना कधी मिळाला होता? तर तो 1968 ला मिळाला होता। आणि आपलं जे चौथं ऑप्शन होतं सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना कधी मिळालेला आहे? 1983 साली मिळालेला आहे। हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। प्रश्न क्रमांक 9 आहे। या ठिकाणी काय विचारलंय आपल्याला? खालीलपैकी कोणता देश ब्रिक्सचा सदस्य नाही? आपल्याला काय विचारलंय? प्रश्न 9 आहे, खालीलपैकी कोणता देश ब्रिक्सचा सदस्य नाही? म्हणजे ब्रिक्स जी संघटना आहे या संघटनेचा कोणता देश सदस्य नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। ऑप्शन काय आहेत पहा? ब्राझील, रशिया, दक्षिण कोरिया आणि चीन। तर यापैकी दक्षिण कोरिया हा देश काय आहे? ब्रिक्स या संघटनेचा सदस्य नाही। मग ब्रिक्सचा कोणता सदस्य संघटनेचा सदस्य आहे? तर या ठिकाणी पहा, ब्रिक्स बी वरून काय आहे? ब्राझील आहे, आर वरून रशिया आहे, आर वरून रशिया, आय वरून काय आहे? इंडिया म्हणजेच भारत आहे, सी वरून चायना आणि एस वरून कोणता देश आहे? तर तो दक्षिण आफ्रिका, त्यालाच साऊथ आफ्रिका सुद्धा म्हणतात। ओके, दक्षिण आफ्रिका हा काय? ब्रिक्सचा 5वा सदस्य आहे। ओके, पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 10 आहे। एपीजे अब्दुल कलाम अमृत योजनेचे लाभार्थी पुढीलपैकी कोण आहेत? तर एपीजे अब्दुल कलाम या योजनेचे लाभार्थी कोण आहेत? गर्भवती महिला व स्तनदा माता हे काय आहेत? एपीजे अब्दुल कलाम अमृत योजनेचे लाभार्थी आहेत। ओके, पुढचा प्रश्न काय आहे पाहूया। प्रश्न क्रमांक 10 आहे। या ठिकाणी काय विचारलंय? भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून खालीलपैकी कोण आहेत? आता हे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हा क्वेश्चन पेपर कधीचा आहे? 2016चा आहे। म्हणजे या ठिकाणी काय विचारलेलं आहे? 2016चे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर त्यावेळेस RK माथुर हे काय होते? मुख्य माहिती आयुक्त होते। मग सध्या कोण आहेत? तर सध्या यशवर्धन सिन्हा। ओके, यशवर्धन सिन्हा हे काय आहेत? सध्या भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत। ओके, पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा। पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालण्याचा कायदा करणारे राज्य कोणते? ओके, तर या ठिकाणी राजस्थान या राज्याने काय केलं होतं? सर्वप्रथम पंचायत निवडणुकासाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घातली होती। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। प्रश्न क्रमांक 13 आहे। या ठिकाणी काय विचारले पहा, पुढीलपैकी कोणती जात ही करडई या पिकाची नाही? या ठिकाणी आपल्याला खाली ऑप्शन दिलेत आणि विचारलेलं आहे की कोणती जात ही करडई या पिकाची नाही असं विचारलेलं आहे। जाती उदाहरण काय दिलेत पाहूया आपण। भीमा, तारा, चंद्रमुखी आणि गिरणा। ओके, तर याच्यापैकी चंद्रमुखी ही जी जात आहे ना, ही करडई या पिकाची जात नाही आहे। ओके, मग करडई पिकाच्या जाती कोणता आहे असा प्रश्न येऊ शकतो। भीमा आहे, तारा आहे आणि गिरणा आहे, हे तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 14 नंबरचा। न्यूमूर हे बेट खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील विवाद विषय गणला जातो? कोणतं बेट? न्यूमूर हे बेट हे कोणत्या 2 देशांमधील विवादाचा विषय आहे? तर तो भारत आणि बांगलादेश या 2 देशादरम्यानचा विवाद किंवा वाद या न्यूमूर या बेटावरून चालू आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 15 आहे। या ठिकाणी काय विचारले पहा, कितव्या घटना दुरुस्ती अन्वये भारतीय घटनेच्या 8व्या परिशिष्टातील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे? ओके, कोणत्या घटना दुरुस्तीने झालेली आहे? 92व्या घटना दुरुस्तीने झालेली आहे। मग या ठिकाणी प्रश्न हाही येऊ शकतो की 92वी घटना दुरुस्ती कधी झाली? तर ती कधी झाली होती? 2003 साली झाली होती। ओके, लक्षात असू द्या 2003 ला झाली होती। त्याचबरोबर या ठिकाणी काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे,
घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये एकूण किती भाषा आहेत असाही प्रश्न येतो. किती भाषा आहेत? 22 भाषा आहेत. त्याचबरोबर कोणत्या परिशिष्टात आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. घटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये आहेत. ओके, किती भाषा आहेत? एकूण 22 भाषा आहेत. पुढचा प्रश्न काय आहे? ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती? या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला, ठाणे जिल्हा विभाजनासाठी कोणती समिती गठीत करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे विजय नहाटा समिती मित्रांनो. ओके, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण करण्यात आला हाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. कोणता जिल्हा निर्माण करण्यात आला होता? पालघर हा जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे. आणि तो कधी निर्माण करण्यात आला होता? तर तो 1 ऑगस्ट 2014ला निर्माण करण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा, यावरती परीक्षेमध्ये प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण आजपासून काय करणार आहोत? दररोज 2016ला जे प्रत्येक जिल्ह्याचे पेपर झाले होते, प्रत्येक जिल्ह्यानुसार पेपर काय करणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण आजपासून घेणार आहोत. ओके, त्याचबरोबर व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा. ओके, पुढचा प्रश्न काय पहा, प्रश्न क्रमांक 17 आहे. जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तर लक्षात असू द्या. जैव तंत्रज्ञान विद्यापीठ हे कुठे आहे? नागपूर या ठिकाणी आहे. ओके, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला नागपूर दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे पहा आपला 18 नंबरचा. खालीलपैकी कोणती कादंबरी वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही? या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? खालीलपैकी कोणती कादंबरी ही वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही असं विचारलंय. या ठिकाणी पर्याय काय दिलेत पहा आपल्याला. अमृतवेल, क्रौंचवध, ययाती आणि शारदा. तर यापैकी शारदा ही जी कादंबरी आहे ही वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही मित्रांनो. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार आहे? आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 19 नंबरचा. राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप वेळेस परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारला जाणारा प्रश्न आहे. तर 3 मार्च हा काय आहे? राष्ट्रीय संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, पुढचा प्रश्न आहे 20 नंबरचा. भारतातील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यापैकी चुकीची जोडी ओळखा. पुन्हा आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायला सांगितली, पण कशाची सांगितली? तर धबधबा आणि राज्य यांची. ओके, मग पहिला ऑप्शन काय दिलं आपल्याला पहा. दूधसागर धबधबा, गोवा राज्य, ही मित्रांनो जोडी बरोबर आहे. दुसरं काय दिले पहा, चित्रकूट छत्तीसगड. चित्रकूट धबधबा सुद्धा कुठे आहे? छत्तीसगडमध्ये आहे. म्हणजे ही जोडी सुद्धा काय आहे? बरोबर आहे. तिसरं ऑप्शन दिलंय शिवसमुद्रम तामिळनाडू. आता तुमच्या लक्षात आलं असेल, शिवसमुद्रम हा जो प्रकल्प आहे, शिवसमुद्रम हा जो धबधबा आहे हा तामिळनाडूमध्ये नसून हा कोणत्या राज्यात आहे? तर हा कर्नाटक राज्यामध्ये आहे. ओके, आणि चौथी जोडी काय आहे? पुणासा राजस्थान. ही जोडी सुद्धा काय आहे? बरोबर जोडी आहे. म्हणजे आपली चुकीची जोडी कोणती असणार आहे? पर्याय क्रमांक 3 नंबर ही आपली चुकीची जोडी असणार आहे. मग आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? दूधसागर धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? गोवा राज्यात आहे. चित्रकूट धबधबा कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगडमध्ये आहे. शिवसमुद्रम कोणत्या राज्यात आहे? कर्नाटकमध्ये आहे. आणि पुणासा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर तो राजस्थान या राज्यामध्ये आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 21 आहे. पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यापैकी चुकीची जोडी ओळखा. पुन्हा आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितली, पण या ठिकाणी आपल्याला आता काय दिलंय? जलसिंचन प्रकल्प दिलंय आणि तो प्रकल्प कोणत्या राज्यात आहे हे राज्य दिलेलं आहे. ओके, मग या ठिकाणी पहा, पहिला प्रकल्प काय दिला आपल्याला? तिहरी प्रकल्प उत्तराखंड, रिहांद प्रकल्प मध्य प्रदेश, मयुराक्षी प्रकल्प पश्चिम बंगाल आणि भद्रा प्रकल्प कर्नाटक. हे आपल्याला काय दिलेत? 4 प्रकल्प दिलेत आणि त्याच्यासमोर 4 राज्य दिलेले आहेत. आपल्याला यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. मग याच्यातील चुकीची जोडी कोणती आहे? रिहांद प्रकल्प मध्य प्रदेश. ही जोडी काय आहे? चुकीची आहे. का चुकीची आहे? तर रिहांद हा प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये नसून तो कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. मग आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? तिहरी प्रकल्प कुठे आहे? उत्तराखंड आहे. तिहरी डॅम कुठे आहे असा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळेस आलेला आहे. तर ते उत्तराखंड राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वात उंच धरण आहे. ओके, रिहांद प्रकल्प कुठे आहे? उत्तर प्रदेशवरती आहे. मयुराक्षी प्रकल्प हा पश्चिम बंगाल राज्यात आहे आणि भद्रा प्रकल्प हा कर्नाटक राज्यात आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 22 नंबर.
भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोककल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतूद आहे? तर भारतीय संविधानातील कलम 38 नुसार लोककल्याणासाठी सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कोणत्या कलमामध्ये? तर कलम 38 मध्ये. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 23 आहे. काय विचारले पहा, पुढील वित्तीय समित्या व ज्याचे कार्यक्षेत्राच्या जोड्यापैकी बरोबर जोडी ओळखा. या ठिकाणी काय दिलंय? वित्तीय समित्या दिल्यात आणि त्याचं कार्यक्षेत्र दिलंय आणि यापैकी आपल्याला बरोबर जोडी ओळखाय सांगितली. पहा, आतापर्यंत आपल्याला काय सांगितलं होतं? चुकीची जोडी ओळखा. पण या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय? बरोबर जोडी ओळखायला सांगितली. मग या ठिकाणी पहा, याच्यातील दुसरी जी जोडी आहे दत्त समिती औद्योगिक परवाना, ही जोडी काय आहे मित्रांनो? बरोबर जोडी आहे. म्हणजे आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 24 नंबरचा. पुढील पैकी कोणता रोग विषाणूपासून होत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत? एड्स, कांजण्या, हिवताप आणि पोलिओ. तर यापैकी हिवताप हा जो रोग आहे हा काय होत नाही? विषाणूपासून म्हणजेच व्हायरस पासून होत नाही. ओके. पुढचा प्रश्न काय आहे तो पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 25 आहे. सेतु समुद्रम प्रकल्पाअंतर्गत टिंबटिंब दरम्यान कालवा खोदला जाणार आहे. तर सेतु समुद्रम प्रकल्पाअंतर्गत मन्नारचे आखात ते पालकची सामुद्रधुनी दरम्यान काय केला जाणार आहे? कालवा खोदला जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे 26 नंबरचा. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल 25 प्रश्न हे काय होते? आपल्याला जीके वरती होते. ओके. म्हणजेच पुढचे 25 प्रश्न कशावरती असणार आहेत? मराठीवरती असणार आहेत. ओके. मग या ठिकाणी काय प्रश्न पहा, अद्री या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायामधून निवडा. कोणत्या शब्दासाठी? अद्री. पर्याय काय दिलेत? पृथ्वी, गिरिधर, शहर आणि पर्वत. तर यापैकी अद्री या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे मित्रांनो? तो पर्वत हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ओके. त्याचबरोबर मित्रांनो एक छोटीशी सूचना सांगतो. आपण काय केलेलं आहे मित्रांनो? तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. ओके. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला तलाठी भरतीचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. ओके. आपली जी टेस्ट सिरीज आहे त्याची किंमत आपण 100 रुपये ठेवलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव 25% डिस्काउंट देत आहोत. म्हणजे तुम्हाला ही टेस्ट सिरीज फक्त काय होईल? 75 रुपयाला भेटेल. ही टेस्ट सिरीज तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? आपला जो नंबर आहे 9689 14 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो? गुगल पे किंवा फोनपेला 75 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती तुम्हाला काय करायचं? व्हॉट्सॲपला शेअर करायचं आहे. ओके. ज्यावेळेस तुमचा स्क्रीनशॉट शेअर होईल आणि मी सीन करीन म्हणजे मी पाहिल त्यावेळेस तुम्हाला काय केली जाईल? टेस्ट सिरीज शेअर केली जाईल मित्रांनो. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा आपला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे. कूच करण्याचे काम पद्धतशीर, लष्करी, शिस्तीबर हुकूम, टापटीप सांभाळून झाले पाहिजे. या वाक्यात कोणता शब्द अशुद्ध लिहिलेला आहे? आपल्याला या ठिकाणी एक वाक्य दिलंय आणि सांगितलंय की त्यामध्ये कोणता शब्द हा अशुद्ध लिहिलेला आहे. ऑप्शन काय दिलेत पहा. कूच शब्द दिलाय, त्याच्यानंतर पद्धतशीर दिलाय, शिस्तीबर हुकूम दिलंय आणि लष्करी दिलंय. तर यापैकी शिस्तीबर हुकूम हा शब्द काय मित्रांनो? अशुद्ध लिहिलेला आहे. ओके. पुढचा आपला प्रश्न काय 28 नंबरचा. मन व त्याचा अर्थ यापैकी चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी आपल्याला काय दिल्यात? काही म्हणी दिल्यात आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत आणि त्यापैकी आपल्याला काय सांगितलेलं आहे? चुकीची जोडी ओळखायला सांगितलेले आहे. मग आता आपण पाहूया कोणती म्हण आहेत आणि त्याचा समोर आपल्याला अर्थ काय दिलेला आहे आणि चुकीची कोणती आहे. ओके. मग या ठिकाणी पहिला ऑप्शन काय दिले पहा आपल्याला? आले अंगावर घेतले शिंगावर. या ठिकाणी मन दिली आपल्याला आले अंगावर घेतले शिंगावर. अर्थ काय दिलाय? आपलाच दोष लक्षात न येणे. हीच काय मित्रांनो? चुकीची जोडी आहे. म्हणजे हेच आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. कारण आले अंगावर घेतले शिंगावर या म्हणीचा अर्थ काय होतो? की कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाणे होतो. त्याच्यानंतर पुढच्या म्हणी सुद्धा पाहूया आपण. आता आपल्याला उत्तर तर इथंच मिळालेलं आहे पण बाकीच्या म्हणींचे सुद्धा अर्थ पाहूया आपण कारण आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकते. येथे काय विचारले पहा? कुडी तशी पुडी. मग याचा अर्थ काय होतो? देहाप्रमाणे आहार. ओके. पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा याचा अर्थ काय होतो? थोड्या फायद्यासाठी खूप कष्ट करून घेणे. ओके.
त्याच्यानंतर चौथा ऑप्शन काय दिला आपल्याला, केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी, म्हणजेच काय तर अत्यंत दारिद्र्य अवस्था असणे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 29 आहे. हा प्रश्न जो आहे मित्रांनो हा रद्द झालेला प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट प्रश्न क्रमांक 30 पाहूया. काय विचारले पहा आपल्याला या ठिकाणी, घामोळे हा शब्द कोणत्या संधी प्रकारात मोडतो. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की घामोळे हा शब्द कोणत्या संधी प्रकारात मोडतो. ऑप्शन काय दिलेत पहा, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. तर यापैकी हा घामोळे हा शब्द काय, पररूप संधी आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 31 नंबरचा, आरोग्य हीच खरी संपत्ती या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे. तर या वाक्यामध्ये कोणतं क्रियापद आहे मित्रांनो, आद्याहत क्रियापद आहे. कोणतं वाक्य आहे, आरोग्य हीच खरी संपत्ती. ओके. पुढचा प्रश्न आहे, त्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच एक लाईक करा. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करा, कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 32 नंबरचा, पुढील पर्यायातील एकवचन व अनेकवचन असणारा योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, एकवचन आणि अनेकवचन असणारा योग्य पर्याय म्हणजे बरोबर पर्याय निवडायचं सांगितलेलं आहे. पर्याय काय दिलेत पहा आपल्याला, लिंबू लिंब, जळू जळे, उवे आणि गळू गळवे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सर्वांना कमेंटमध्ये सांगायचं आहे की एकवचन आणि अनेकवचन असणारा योग्य असणारा शब्द कोणता आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 33 नंबरचा, खालीलपैकी तृतीय विभक्तीचा कारकार्थ सामान्यतः कोणता असतो. या ठिकाणी आपल्याला तृतीय विभक्तीचा कारकार्थ विचारलाय. तर तृतीय विभक्तीचा कारकार्थ हा नेहमी काय असतो, करण असतो. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 34 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा आपल्याला, आजोबांनी वृत्तपत्रांची नावे सांगितली या वाक्याचे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य बनवा. वाक्य काय दिलेले आपल्याला, आजोबांनी वृत्तपत्रांची नावे सांगितली, त्याचं आपल्याला कशात रूपांतर करायचंय, तर अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य त्याचं बनवायचं आहे. मग त्याचं वाक्य काय होईल आपल्याला, ऑप्शन क्रमांक 2 नंबरचं वाक्य होईल, आजोबा वृत्तपत्रांची नावे सांगतात. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 35 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते. ओके. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते. वाक्य काय दिले पहा, दुकानातली खेळणी आवडली म्हणून ती मी विकत घेतली. ओके. दुसरं वाक्य दिलंय, आवडलेले खेळणे मी तात्काळ विकत घेतो. तिसरं वाक्य दिलंय, मला ते खेळणे आवडले आणि ते तात्काळ विकत घेतले. आणि चौथं वाक्य काय दिलंय, मी ते खेळणे तात्काळ विकत घेतले कारण ते मला आवडले. तर यापैकी मिश्र वाक्य हे कोणतं आहे, ऑप्शन क्रमांक 4चं वाक्य जे आहे ते काय आहे, मिश्र वाक्य आहे मित्रांनो. ओके. पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 36 आहे. काय आहे पहा, खालीलपैकी कोणते विधान योग्य विरामचिन्ह वापरून तयार केलेले आहे ते ओळखा. आता या ठिकाणी आपल्याला कोणतं विधान योग्य विरामचिन्ह वापरून तयार केलेले असं ओळखायला सांगितलेलं आहे. तर यापैकी जे 2 नंबरचं विधान आहे हे काय आहे, योग्य आहे. मी विचारलं कोणावर गाणं चित्रित होतंय, हे काय आहे, या वाक्यामध्ये सर्व विरामचिन्ह हे काय आहेत, बरोबर वापरलेले आहेत. बाकीच्या 3 वाक्यामध्ये काय आहेत, चुकीचे वापरलेले आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे 37 नंबरचा. या ठिकाणी काय विचारलंय पहा, संकेतार्थी वाक्य कोणत्या अवयवावरून ओळखावीत. काय सांगितलंय, संकेतार्थी वाक्य कोणत्या अवयवावरून ओळखावीत. तर संकेतार्थी वाक्य काय आहेत, जर तर या अवयवावरून ओळखली जातात. ओके. पुढचा प्रश्न आहे 38 नंबर, सुखद, मनुज, कृतज्ञ ही कोणत्या समासांची उदाहरणं आहेत. तर सुखद, मनुज, कृतज्ञ ही तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत मित्रांनो. कोणत्या समासाची, तत्पुरुष समासाची. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 39 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा. या ठिकाणी आपल्याला सजातीय स्वरांची जोडी ओळखायला सांगितली. जोड्या काय दिल्यात पहा, अ अ, इ उ, अ ई आणि उ. तर यापैकी उ ही काय आहे, सजातीय स्वरांची जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे 40 नंबर, कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते. ऑप्शन दिलेत पहा, अनेकवचनी, वचनहीन, एकवचनी आणि सामान्य नाम. तर कोणतेही विशेष नाम हे नेहमी काय असते मित्रांनो, एकवचनीच असते. ओके. पुढचा प्रश्न आहे 41 नंबर,
पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही? या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय? पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही? पर्याय दिलेत पहा, पुस्तक, चित्र, मंगळसूत्र आणि शाळा. आता लक्षात घ्या, ते पुस्तक म्हणजे नपुंसकलिंगी आहे, ते चित्र नपुंसकलिंगी, ते मंगळसूत्र नपुंसकलिंगी आणि ती शाळा, शाळाला आपण काय म्हणतो? ती शाळा म्हणजेच काय आहे? ती स्त्रीलिंगी आहे. ओके, म्हणजेच आपलं योग्य उत्तर काय होईल? शाळा हे आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 42 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीचे आहे? आता या वाक्यात कर्म कोणतं आहे मित्रांनो? तर पेरू हे कर्म आहे. पेरू या शब्दाला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही, म्हणजेच ते वाक्य कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमांत विभक्तीमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे 43 नंबर. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? आता वाक्य काय दिले पाहूया आपण. जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली. आपल्याला यातील शब्दयोगी अव्यय ओळखायचं आहे. मग शब्दयोगी अव्यय काय आहे? मांडवावर हे शब्दयोगी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे काय बरोबर आणि योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 44 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, सागराने गर्जना केली, सागराने आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला या वाक्याचे केवल वाक्यात रूपांतर करा. आता या वाक्याचं केवल वाक्यात रूपांतर केल्यावर कोणतं वाक्य तयार होईल? तर सागराने गर्जना करत भाषणातून पूर्णविराम दिला, हे काय होईल? केवल वाक्य होईल. पुढचा प्रश्न आहे पहा आपला 45 नंबरचा. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय पहा, माणूस जातो त्याची कीर्ती मागे उरते या वाक्याचे संयुक्त वाक्य कसं होईल? तर याचं या ठिकाणी आपल्याला जे ऑप्शन क्रमांक 4 आहे यापैकी नाही, हे काय आहे? बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46 आहे. हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते या वाक्यातील विधेय विस्तारक कोणते? तर या वाक्यातील विधेय विस्तारक कोणते आहे? हवा कोंदट असल्यास हे काय आहे? विधेय विस्तारक आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक आपला 47 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा आपल्याला, खालीलपैकी हंसाचा ध्वनिदर्शक शब्द कोणता? या ठिकाणी आपल्याला हंसाचा ध्वनिदर्शक शब्द विचारला आहे. तर हंसाचा ध्वनिदर्शक शब्द कोणता आहे? कलरव. कलरव हा काय आहे? हंसाचा ध्वनिदर्शक शब्द आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 48 नंबर. स्त्रीच्या मागोमाग ग येतो या म्हणीचा अर्थ असलेला योग्य पर्याय ओळखा. या ठिकाणी आपल्याला म्हणीचा अर्थ ओळखायला सांगितलाय. मन दिलेली आहे, स्त्रीच्या मागोमाग ग येतो याचा योग्य अर्थ काय होतो पहा, संपत्ती बरोबर गर्व येतो, हा याचा काय होतो? योग्य अर्थ होतो. पुढचा प्रश्न काय आपला प्रश्न क्रमांक 49 आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय मनच दिलेली आहे आणि तिचा अर्थ सांगितलेला आहे, विचारलेला आहे. मन काय दिली पहा, संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात या म्हणीचा अर्थ काय होतो? तर एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे काय आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 50 आहे. मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची. पहिली जोडी काय दिली आपल्याला? राघवेळ नामदेव कांबळे, म्हणजे ही बरोबर जोडी आहे. दुसरी जोडी काय दिली? ताम्रपट रंगनाथ पठारे, ही सुद्धा बरोबर जोडी आहे. तिसरी दिली आपल्याला पानझड नादव महानोर, ही सुद्धा बरोबर आहे. आणि चौथी जोडी काय दिली आपल्याला? युगांत सदानंद देशमुख, ही जोडी काय मित्रांनो? चुकीची जोडी आहे. ओके मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेतील गणित व बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आहेत याचा व्हिडिओ आपण आपल्या NG मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन गणिताचे प्रश्न पाहू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे काय करा मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचसोबत तुम्ही कोणत्या जिल्ह्याला तलाठी भरतीचा फॉर्म भरणार आहात हा सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद.